नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये अर्थातच आपल्याला आज चर्चा करायची आहे, सविस्तर चर्चा करायची आहे. ती म्हणजे येत्या 4 जुलै रोजी सरकारनं जी जाहीर केलेली शाळाबाह्य मुलांची गणती आहे, त्यांचं सर्वेक्षण आहे. त्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवरती सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सुद्धा एक घोषणा केलेली आहे आणि मुख्य सरकारची भूमिका त्याच्यात त्यांनी म्हटलेली आहे की जी मदरसामध्ये जाणारी मुलं आहेत त्यांना शाळाबाह्य ठरवण्यात येईल. थोडक्यात त्यांना शाळाबाह्य म्हणून गणण्यात येईल आणि या गणनेच्या नंतर त्यांच्याबाबतचं धोरण ठरवण्यात येईल. नेमकी मदरसा ही जी व्यवस्था आहे ती शाळाबाह्य आहे का, हा त्या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो. आपण काही प्रश्न जे उपस्थित केलेले आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की मदरशांमधलं शिक्षण शाळाबाह्य ठरवण्याचा निर्णय अन्यायकारक आहे का, आणि मदरसे आणि वेदपाठ शाळांमधून दिलं जाणारं शिक्षण हे कालबाह्य आहे का, हे सुद्धा त्यानिमित्ताने आपण तज्ज्ञांना विचारणार आहोत. मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्याऐवजी मदरशांबाबत राजकीय पक्ष वोट बँकचं राजकारण करतायत का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण त्यांना विचारणार आहोत. अर्थात आपल्यासोबत त्यानिमित्तानं आहेत सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत. अब्दुल कादर मुकादम विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. अमीन पटेल काँग्रेसचे नेते थोड्या वेळाने आपल्यासोबत असणार आहेत या स्टुडिओमध्ये. आणि पुण्याहून मोरेश्वर घैसास आपल्यासोबत आहेत, जे प्रधान आचार्य आहेत वेदभवन, वेदमूर्ती आणि वेदभवन प्रमुख. अर्थातच जमीर अहमद कादरी सुद्धा आपल्यासोबत औरंगाबादवरून आहेत, जे MIMचे नगरसेवक आहेत आणि केवळ ते नगरसेवक नाहीत तर संचालक आहेत बैतूल यतीमा मदरसा या संस्थेचे, आणि शाही मस्जिद जी आहे त्याचे अध्यक्ष आहेत. या सगळ्यांचं, या मान्यवरांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. अर्थात पहिला प्रश्न दिलीप कांबळे तुम्हाला विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं ही भूमिका सरकारने मांडलेली आहे या भूमिकेमागचा तुमचा विचार काय? मुळात मंदारजी, 4 तारखेला जो सर्वे आम्ही करणार आहोत तो सर्वे असा आहे की जी मुलं काही कारणास्तव शाळेच्या बाहेर आहेत, शाळेपासून वंचित आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, आणि त्याच्यामध्ये मग ती कुठलीही असू शकतात, ती काही एका विशिष्ट जमातीची धर्माची असं नाही, अगदी रस्त्यावर फुलं विकणारी किंवा वस्तू विकणारी, भीक मागणारी इथपासून ते अन्य कारणाने जी शाळेत गेलेली नाहीत अशी सर्व मुलं, या मुलांची संख्या किती आहे आणि मग भविष्यात या शाळेबाह्य मुलांच्या संदर्भात नेमकं काय धोरण असावं यासाठी आम्ही हा आकडा गोळा करतोय. याच्यामध्ये कुठेही जो GR काढला गेलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही मदरसा, चर्च, गुरुद्वारा किंवा वेधशाळा असा कुठेही उल्लेख नाही. ही सर्व जी शाळाबाह्य मुलं आहेत, महाराष्ट्रात नेमकी किती संख्या आहे, मुली असतील मुलं असतील, त्याच्यासाठी आम्ही 4 तारखेला राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या अधिकारी, महसूल पासून ते सामाजिक न्याय, कामगार, विधी, या अगदी जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, गाव पातळीपर्यंत गावच्या पोलीस पाटलाला देखील याच्यामध्ये आम्ही सामील करून घेतलेला आहे. रेल्वे स्टेशन असेल, ST स्टँड असेल, ज्या ज्या ठिकाणी लोक राहतात, अगदी जंगलामध्ये वाड्या पाड्यावर राहणाऱ्या मुलांची संख्या नेमकी किती आहे की जी मुलं आज शाळेत जात नाहीत, यांची आम्ही संख्या घेणार आहोत. याच्यामध्ये कुठल्याही जाती, धर्माचा, पंथाचा तुम्ही असं म्हणता की शाळाबाह्य जी मुलं आहेत त्याच्यामध्ये मदरशांमधल्या मुलांना तुम्ही शाळाबाह्य ठरवणार आहात किंवा नाही, नेमकी काय भूमिका आहे? 2 गोष्टी आहेत. मदरशाच्या संदर्भातलं मी आपल्याला सांगू इच्छितो की जी मुलं वैयक्तिक धर्माचा अभ्यास करण्यासाठी काही वेळ मदरशामध्ये जातात, सकाळचा 1 तास 2 तास असेल, आणि मग बाकीचा जो वेळ आहे तो नियमित ज्या शाळा आहेत, कॉलेज आहेत तिथे जातात, हा एक भाग आहे. आणि ज्याचा उल्लेख आता तुम्ही औरंगाबादच्या नगरसेवकाचा केला की ते एका मदरशाचे संस्थापक आहे, त्याचं नाव कसे बघा, बैतूल जे यतीम मदरशाचे. यतीम याचा अर्थ जे आपण अनाथ म्हणतो, म्हणजे अनाथ घरं जे आपल्याकडे असतात, किंवा मग त्यांच्यामध्ये म्हणजे मुस्लिम समुदाय मदरशामध्ये त्या मुलांचं शिक्षण असेल, धार्मिक शिक्षण असेल किंवा अन्य शिक्षण त्यामध्ये देतो. आता यतीम मुलांना पुढे ते शाळेत काही ठिकाणी पाठवलं जातं, त्यांचं मदरशाच्या शिक्षणाबरोबरच अन्य शिक्षणही केलं जातं. मी 1 मिनिट तुम्हाला शाळेत जात नाही त्यांचा सर्वे आम्ही करत आहोत. नाही, पण मुळात आपण तुमच्या या मुद्द्यावरती येऊया पुन्हा. खरं तर जमीर कादरी, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे सुरुवातीला पहिल्यांदा, की ज्या पद्धतीनं हा आत्ता आपल्या समोर आलेला प्रश्न आहे ज्याच्यामध्ये मदरशांची मध्ये जाणारी जी मुलं आहेत त्या मुलांना शाळाबाह्य ठरवण्यात येईल किंवा नाही, तुमचा त्याच्यामधला समज काय, सरकारची जी भूमिका असणार आहे 4 जुलैपासून जो काही सर्वेक्षण होणार आहे त्याबाबतीत तुमचं म्हणणं काय?
सर दरअसल ऐसा है कि ये जो कोशिश कर रहे हैं गवर्नमेंट, ये बहुत काबिल मुबारकबाद है, लेकिन जहाँ तक मदरसों को टारगेट करने की बात की जा रही है, जिस अंदाज से टारगेट किया जा रहा है, पहले तो मदरसों को शुरू से बदनाम किया जाता था कि वहाँ पर कुछ ऐसे बयानात आते थे कि ये दहशतगर्दों के अड्डे हैं वगैरह, अलग अलग आते थे। लेकिन आहिस्ता आहिस्ता अभी है तो ये माहौल थोड़ा तब्दील हुआ। हमारे पास के मदरसे जो है तो वहाँ का एजुकेशन इतना बेहतरीन है कि अपने तो कुछ स्कूल भी उसका तो मुकाबला नहीं कर सकते हैं, क्योंकि इन मदरसों में जो बच्चे रहते हैं ना वो बहुत गरीब घरों से आते हैं, ऐसे घरों से आते हैं जिनके पास खाने को नहीं होता है या जिनके माँ बाप नहीं होते या रोड पे के होते हैं, ऐसे बच्चों को जमा करके मदरसे चलाए जाते हैं ताकि उनको दीन की भी मालूमात दिया जाए और दुनिया की भी। कई मदरसे अपने औरंगाबाद में ऐसे भी है, जैसा जामिया इस्लामिया काशिफ उल्लूम, यहाँ पर मराठी भी पढ़ाई जाती है, बच्चों को इंग्लिश भी पढ़ाई जाती है और अरबी के साथ साथ है तो उन्हें हाफिज भी बनाया जाता है। जो बच्चे हिफ्ज करते हैं, हाफिज बनते हैं, वो पूरा कुरान याद कर लेते हैं। हमारे मुल्क में लाखों ऐसे बच्चे हैं जिन्हें तो पूरा कुरान याद है, वो हाफिज है और वो आलिम है, जो है तो कौम का काम कर रहे हैं। सबसे बड़ी बात यह है कि अगर ये मामला मदरसों तक महदूद है तो साहब इसमें तो अरबी मदरसे के 2 बच्चे ही अपने पास हिंदुस्तान में IAS बने हैं। इसका मतलब ये हुआ कि मदरसों में जो तालीम दी जाती है वो दूसरे मदरसों से बहुत ज्यादा बेटर है। ठीक है, तुम्ही और हम ये कोशिश कर रहे हैं कि अभी तो औरंगाबाद में हाँ बोलिए सर। हाँ ठीक है, मैं हम ये कोशिश कर रहे हैं कि औरंगाबाद में जो मदरसे हैं इनमें बोलिए बोलिए बोलिए। हाँ बोलिए। नहीं आप बताइए। हाँ तो औरंगाबाद में जो मदरसे हैं उसमें ज्यादातर, तो ये जो मदरसे हैं औरंगाबाद के, इसमें ज्यादातर है तो ऐसे मेरे पास जो यतीम खाना है उसमें स्कूल्स भी कुछ बच्चे जाते हैं, कुछ बच्चे वहीं पढ़ते हैं, लेकिन सब अब कई मदरसों में तो कंप्यूटर भी आ गया है और जदीद टेक्निक से भी उनको एजुकेशन दिया जा रहा है। इंग्लिश, मराठी, हिंदी सब लँग्वेज में उनको तालीम दी जा रही है। जी बिलकुल। त्यात याबरोबरीनं पुन्हा आणखी मी जमीर साहेब, जमीर कादरी, मी तुमच्याकडे येतो थोड्या वेळात, तुम्हाला प्रश्न आपण विचारूया। अमीन पटेल आपल्यासोबत आलेले आहेत, काँग्रेसचे नेते। अर्थात अमीन भाई, तुम्हाला पण हाच प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं हा सगळा विषय समोर आलेला आहे आणि खास करून मदरस्यांना मध्ये जाणारी जी मुलं आहेत त्यांना शाळाबाह्य ज्यावेळेला ठरवण्यात येणाऱ्या काळात, त्याबाबत आपण आपल्यासोबत मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत आणि ते सुद्धा आता जे बोलत आहेत त्याच्यामध्ये अधिक स्पष्टता खरं यायला पाहिजे की या मदरस्यामध्ये जाणाऱ्या मुलांना शाळाबाह्य येत्या 4 तारखेला म्हणजे परवा ठरवण्यात येईल किंवा नाही, तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडची माहिती काय? अमीन पटेल, माझी आझाद मंत्री महोदय बरोबर मी एक इफ्तारला होतो, माझी बोलणी झाली त्यांच्या बरोबर. मी त्यांना निवेदन केले आहेत की उद्या आमचं एक डेलिगेशन तुम्हाला भेटायला इच्छितो, त्याच्यामध्ये तुम्ही बघा जे तुम्ही निर्णय घेत आहोत, जे तुम्ही GR काढले आहोत त्यांना तुम्ही रद्द करा किंवा थोडासा टाइम घ्या. ह्याच्यामध्ये असे आहेत की मद्रसामध्ये जे मुलं जातात त्यांना असं म्हणायचं की ते एज्युकेशनचे वंचित आहेत, ते स्कूलमध्ये नाही, हे खोटं आहे, हे बरोबर नाहीत. कारण काय, आज आपण बघितलेलं आहोत की मद्रसाची जे डिग्री आहेत ते 5 डिग्री आहेत. एक डिग्री जे आहे ते SSCच्या लेवलची आहेत, ते मौलवी आहेत. दुसरी डिग्री जे ग्रॅज्युएशन डिग्री आहेत ते आलिम आहेत. तिसरी डिग्री फाजिल आहेत. आज वेस्ट बेंगालमध्ये जे डिग्री आहेत ते डिग्रीला गव्हर्नमेंटची मान्यता आहेत. मला हे सरकारवर असं बोलायचं आहे की तुम्ही वेस्ट बेंगालच्या धर्तीवर हे जे मद्रसाची डिग्री आहे त्यांना घरीच धरा, तुम्ही त्यांना एक्सेप्ट करा. आज हमदर्द युनिव्हर्सिटी, जामिया मिलिया युनिव्हर्सिटी, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये कोर्सेस आहे. आज आपल्याकडे एक नमुना आहे, काय म्हणता येतं आपल्याकडे ते उदाहरण आहे, एक उदाहरण असं आहे की आज इन्कम टॅक्सचा कमिशनर वसीउर रहमान ते दारुल उलूम देवबंदच्या मद्रसाच्या फारिग झाले आहेत, तिकडून ते मद्रसाची तालीम घेतली आहे. नंतर त्यांनी BUMS केले, नंतर त्यांनी IAS ची परीक्षा दिली नाही, ते कमिशनर आहेत. आज अशा कशा आपण म्हणू शकतात की जे मुलं मद्रसामध्ये जातात ते स्कूलच्या बाहेर, ते काही एज्युकेशन आहेत, ते पण एक एज्युकेशन आहेत. तर हे जे निर्णय आपण घेतले आहोत, ते गव्हर्नमेंटने घेतले आहेत, हे बरोबर नाही, हे चुकीचे आहे. त्यांना पुनर्विचार करून त्यांना रद्द करावे अशी माझी मंत्री महोदयांना विनंती आहे. नक्की. पुन्हा दिलीप कांबळे, तुम्हाला ह्याच्यावरती बोलायचं काय? कारण ती जी संदिग्धता त्याच्यामध्ये आहे ती अजून आहे, म्हणजे तो जो गोंधळ आहे त्याच्यामधला आहे. असं वाटतंय की मदरस्यांवरती तुम्ही शाळाबाह्य ठरवणार आहात, पण ते तुम्ही त्या शब्दाने आता बोलत नाही. मंदार, मुळात जो GR काढला गेलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही मदरसा, गुरुद्वारा, चर्च किंवा वेधशाळा असा कुठेही उल्लेख नाही. त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे जी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, बरोबर, शाळाबाह्य त्यांना आपण ठरवणार आहोत.
मदरशामध्ये जाणारे, मी सुरुवातीलाच म्हटलं की 2 प्रकारची मुलं आहेत. बरोबर. मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेत आहेत सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या वेळेत. बरोबर. आणि दुसरं परंतु शिक्षण मधल्या नंतर. वेळेत जे प्रचलित शिक्षण आहे ते बाहेर जाऊन घेतात. ते मी अमीन भाईंच्या मताशी सहमत आहे आणि ते खरं आहे की अनेक लोक शिकून मदरशामध्ये राहिले, पण शिकून आय एस झाले, IPS झाले. तसंच आपल्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये राहून सुद्धा मुलं पुढे अनेक IAS ऑफिसर झालेले आहेत. ते चांगलं आहे. आम्ही कुठेही मदरशाला बंदी आणणार आहोत, मदरसा बंद करणार आहोत असं कुठेही म्हटलेलं नाही. नाही असं म्हटलेलंच नाही कुठं आम्ही. आणि तुम्ही करूच नाही शकता. नाही असं म्हटलेलंच नाही आम्ही कुठे. आम्ही केवळ एवढंच म्हटलेलं आहे की जी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत काही कारणाने शाळेत. पण मुळात तोच मुद्दा ना. तुम्ही हे का आमच्या समोर स्पष्ट करत नाहीत की मदरसामध्ये तुम्ही म्हणतात की 2 प्रकार आहेत. एक प्रकार तुम्ही सांगितला, दुसरा प्रकार जो आहे जो म्हणजे मदरशाला तुम्ही शिक्षण अधिकृत दर्जा देताय किंवा नाही हा सुद्धा त्यातला एक थेट मंदार असं आहे की मदरशामध्ये शिक्षण 2 प्रकारचं घेतलं जाते. एक तर काही व्यक्तिगत धार्मिक शिक्षण घेऊन पण ती मुलं शाळेत जात आहेत किंवा महाविद्यालयात जात आहेत. बरोबर. त्यांच्या संदर्भातला विषयच आपण नाही. एकच जे मुलं फक्त मद्रसाला जातात. माझा त्यांचं काय करणार? मंत्री महोदयाला ते नवीन मंत्री आहे मायनॉरिटी अफेअर डिपार्टमेंट, त्यांचा खडसे साहेब त्यांचा कॅबिनेट मिनिस्टर आहेत, कांबळे साहेब मिनिस्टर ऑफ स्टेट आहेत. मागच्या वर्षमध्ये 536 मद्रसांना आपण ग्रांट दिली आहोत. माझा प्रस्ताव नाही माझा प्रस्ताव होता असेंब्लीमध्ये, आपण 2 लाख रुपया मायनॉरिटी शाळेला ग्रांट अगोदर देत होता. मी असेंब्लीला प्रस्ताव आणले की आपण मद्रसाला ग्रांट द्या. गव्हर्नमेंटने नक्की केले, मी 2 लाख रुपया मद्रसा अपग्रेडेशनला आपण देतो, 50,000 रुपया लायब्ररीसाठी देतो, 40 मुलांवर एक टीचरला आपण ते त्यांचा पगार देतो. इतकी रुपया आपण खर्च करतो. 536 मद्रसाने आपण ग्रांट दिली आहे. आज आपण म्हणणार आहोत की जे मी येतात स्पेसिफिक सांगतो कांबळे साहेब की जे मुलं फक्त रिलिजियस एज्युकेशनसाठी मदरसामध्ये जातात, तुम्ही त्यांना असं म्हणतात की आम्ही त्यांना स्कूलच्या बाहेर घेणार आहोत. नक्की आहे, नाही तुमचं स्पष्ट मत आहे. आमचं हे म्हणणं आहे की ते मदरसाला आपण ग्रांट देतो, त्यांना अपग्रेडेशनसाठी पैसा देतो, मायनॉरिटी अफेअर मिनिस्ट्री देते. आपण मायनॉरिटी अफेअर मिनिस्ट्री असताना आपण असं सांगणार की नाही आम्ही त्याला ग्रांट देणार, पण ते स्कूलमध्ये आहे, ते एज्युकेशन घेतात, ते आम्ही स्कूलच्या बाहेर देणार, हे कसं पॉसिबल? शक्यच नाही. त्याच्यावर एक मला असं वाटतं की तुम्हाला त्याच्यावर एक मीटिंग घ्यायची जरूरत आहे. तुम्ही लोकांना, कम्युनिटीच्या लोकांना भेटून घ्या, उद्या भेटा, आणि तर तुम्ही जे धर्तीवर काय आहे परिस्थिती काय त्यांच्या तुम्ही निर्णय नक्की. हा या मुद्द्यावरती एक मिनिट एक येतो. अजून आपले 2 पाहुणे आहेत, त्यांच्याकडे पण त्यांची मतं थोडी आधी पहिल्यांदा जाणून घेऊया. मोरेश्वर घैसास आपल्या सोबत आहेत. मोरेश्वर घैसास, वेद पाठशाळा आणि हे सगळे जे काही प्रकार आहेत, धार्मिक शिक्षण जिथे आध्यात्मिक शिक्षण असेल, धार्मिक शिक्षण असेल, जे दिलं जातं, या सगळ्या संदर्भामध्ये आता मदरसांना जवळजवळ 18 कोटी रुपये दिले जातात अशी साधारणतः माहिती आहे. 1800च्या आसपास आपल्याकडे मदरसे आहेत आणि यामध्ये जर का 530च्या आसपास मदरसांना अधिकृतपणे सरकार अनुदान देत असेल, जे काही असेल ते, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतं का की ही जी उद्या होणारी गणना असणार आहे त्या गणनेमध्ये, या सर्वेक्षणामध्ये वेदपाठशाळा असेल किंवा मदरसा असेल ह्याला शाळा बाह्य ठरवण्यात येणार आहे, त्याबद्दल तुम्ही सहमत आहात का? मी या सगळ्या गोष्टीशी पूर्णपणे असहमत आहे. कारण वेदपाठशाळातनं अथवा मदरशातनं जे शिक्षण दिलं जातं हे शिक्षण नाहीये का? शासनाला याच्याबद्दल काय वाटतं? त्यामुळे त्यांनी बाकी सर्वे करायच्या आधी या वेदपाठ शाळांमध्ये शिक्षण कोणत्या पद्धतीचं दिलं जातं याची चौकशी केली पाहिजे. कारण वेदपाठ शाळातनं जे शिक्षण दिलं जातं ते समाजोपयोगी शिक्षण आहे. कारण आज भारतामध्ये धर्माने वागणारा सगळा समाज आहे. प्रत्येक जण आपापल्या धर्माने वागत असतो आणि त्यामुळे त्याला लागणारी जी मदत आहे, त्याला लागणारं रोजचं नित्य जीवनामध्ये जे मार्गदर्शन आहे ते या ठिकाणं लोकांच्या उपयोगी पडतं. मग ते उपयोगी पडणारं शिक्षण नाही का? कारण लोक धार्मिक शंका विचारतात. अहो, नित्य जीवनामध्ये रोजची पूजा अर्चा करायला सुद्धा माणसं लागतात. मग ही माणसं घडवण्याचं काम जर वेदपाठ शाळा करत असतील, कारण मगाशी एक कोल्हापूरचे आमचे मुस्लिम भाई यांनी असं सांगितलं की मदरशामध्ये आम्ही जे शिकवतो ते आमच्या धर्माचे संस्कार करण्यासाठी आम्हाला जी मुलं लागतात ती आम्ही निर्माण करतो. मग ही जीवनामधली नित्य गोष्ट आहे, ती लागणारी जर आम्ही शिकवत असू
का शाळेत गेलं इंग्रजी शिकलं किंवा गणित शिकलं किंवा मराठी शिकलं म्हणजे शालेय शिक्षण आहे? शिक्षणाच्या अनेक शाखा जगामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यामुळे मदरशातनं किंवा आमच्या वेदपाठ शाळेतनं आम्ही जे शिक्षण देतो हे विद्यार्थ्यांच्या कल्याणातच असतं. विद्यार्थ्यांना जे शिक्षण घेतात ते समाजोपयोगीच आहे, ते समाजाच्या नित्य जीवनामध्ये आहे. कारण आपली संस्कृती अशी आहे, 1 मिनिट, 12 बलुतेदार ही गावाची एक संस्था आहे. धार्मिक संस्कार करणारा जो ब्राह्मण आहे हा 12 बलुतेदारामधला एक आहे. ती जात संस्था आहे. आपण धर्माच्या वरती सध्या बोलूया, जात संस्थेवर जायला नको. नाही जात नाही मी म्हणत आहे, त्याला तुम्ही ब्राह्मण म्हणता असं मी तुम्हाला म्हणतोय. जो पूजा सांगणारा आहे त्याला काहीतरी तुम्हाला उपमा दिलीच पाहिजे. आणि त्यामुळे वेदपाठ शाळातनं जे शिक्षण जातं हे समाजोपयोगी आहे, ते शिक्षणच आहे. आणि मी ज्या एका भारत सरकारच्या एका प्रतिष्ठानवरती मी आहे, त्या ठिकाणी आमच्या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी, गणित आणि सामान्य विज्ञान हे विषय आमच्या वेदपाठ शाळांना कंपल्सरीच आहेत. परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की वेदपाठ शाळेत जे शिक्षण दिलं जातं हे शिक्षणच आहे आणि ते समाजाला नित्य उपयोगी पडणारं शिक्षण आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचा जो घैसास गुरुजींनी जो मुद्दा मांडलेला आहे, मुकदम सर, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे की हे जे सगळं शिक्षण आहे ते खरं तर कालबाह्य झालंय असं म्हणायचं की या शिक्षणाला एकदाची काहीतरी मान्यता दिली पाहिजे? दोन्ही, ते कुठल्याही धर्माचे असतील, हिंदी असतील, ख्रिस्ती असतील, आणखीन कुठल्या धर्माचे, मुस्लिम समाजाचे असतील, या सगळ्या धर्मांना ज्या पद्धतीनं अधिकृत करायला पाहिजे ते अधिकृत करण्याची वेळ आली असं तुम्हाला तरी वाटतंय का? नाही, या बाबतीत मी आणखी एक वेगळाच मुद्दा मांडू इच्छितो की जो इथे चर्चेत येत नाही आहे. की एक तर आपण जे धार्मिक शिक्षण म्हणतो, आता घैसास साहेबांनी पण ते सांगितलं. आणि दुसरं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ते म्हणतात की धार्मिक बाबतीत जे शिक्षण दिलं जातं ते समाजोपयोगी असतं. मदरशात शिक्षण दिलं जातं ते सुद्धा एका अर्थाने ते समाजोपयोगीच असतं. कारण भारतातला सगळा समाज, किंबहुना सगळ्या देशातला समाज, मेजॉरिटी समाज हा धार्मिक आहे. आणि धार्मिक असल्यामुळे जे काही धर्माचे काही त्यांचे विधी आहेत किंवा काही कर्मकांड आहेत ती कशी करायची, प्रार्थना कशा करायच्या, काय कसं करायचं हे सांगणारं किंवा त्या बाबतीत नेतृत्व करणारे माणसं लागतात. पण ही किती लागतात? आता मद्रशांचा जर विचार केला तर साधारणपणे 2.5 ते 3% मुस्लिम मुलं मद्रशात जातात. आणि ती मद्रशात जातात ती त्या मद्रशात मिळणाऱ्या डिग्रीसाठी जात नाहीत. ती जातात एवढ्याचसाठी की त्यांना दुसऱ्या कुठल्याही शाळेत जाणं परवडत नाही म्हणून ती तिथे जात असतात. आणि तिथून मिळालेलं शिक्षण कदाचित काही म्हणजे मशिदीमध्ये इमाम लागतात किंवा दुसऱ्या काही ह्याच्यासाठी धार्मिक माहिती असलेल्या काही विषय त्यांची माहिती असलेल्या किंवा त्या बाबतीतली काही डिग्री घेतलेली, पदवी घेतलेली असतात, त्या बाबतीत काही त्यांना काम मिळालं तर मिळतं. पण सगळ्या मद्रशात लोक याच्यातून बाहेर पडणारी मुलं त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न त्यामुळे मद्रसा शिक्षणामुळे सुटत नाही. त्यासाठी या अगोदर काही वर्ष जे विचार चालले होते सुरू, त्या विचाराचा मी एक साक्षीदार आहे. आणि अंजुमन इस्लामी शाळेमध्ये ज्याच्या बाबतीत सभा झाल्या होत्या, मिटिंग झाल्या होत्या, इसाक जामखानावाले जे काँग्रेसचे पण एक फार मोठे आणि आदरणीय असे नेते होते, मंत्रिपदही त्यांनी सांभाळलं. आणि आजचं जग आणि धार्मिक परंपरा याच्यामध्ये समतोल कसा साधावा याचा ते नेहमी विचार करत असत. त्या दृष्टीने त्यांनी असे एक प्रयत्न केले होते की मद्रशात जे धार्मिक शिक्षण मिळतं त्याबरोबर अत्याधुनिक शिक्षण तिथे मिळेल का, की तिथे देता येईल का, द्यायचं असेल तर मग काय केलं पाहिजे. त्याने 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले होते की अशा मद्रशामध्ये एक तर पहिल्यांदा त्या मद्रशामध्ये आधुनिक शिक्षण मिळायचं असेल तर त्याचा अभ्यासक्रम आपल्याला निश्चित करावा लागेल. आणि दुसरं म्हणजे त्या ह्याच्यात जे शिक्षक आहेत ते धार्मिक शिक्षण देण्याबरोबरच हे शिक्षण देतील असं प्रशिक्षण अशा शिक्षकांना दिलं पाहिजे किंवा प्रशिक्षित असतील अशा शिक्षकांना या इथे नेमलं पाहिजे. अशा तऱ्हेचा प्रयत्न त्यांनी केला होता. आणि मला माझ्या माहितीप्रमाणे त्या तऱ्हेने काहीतरी होईल इथपर्यंत ते प्रकरण आलं होतं. नंतर काय झालं हे मात्र मला माहीत नाही आहे. नक्की या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा आहे. आणि जे 4 जुलैला सर्वेक्षण होणार आहे त्या सर्वेक्षणामधनं जर मदरशांमधल्या काही मदरशांना मधल्या मुलांना शाळाबाह्य ठरवण्यात आलं तर त्या मुलांचं नेमकं काय असणार आहे, येणाऱ्या काळामध्ये सरकारचं धोरण नेमकं त्याबाबतचं काय असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मदरसे असतील किंवा वेद पाठशाळा असतील त्यांना जर का सामावून घ्यायचं असेल मुख्य प्रवाहात तर ते काय केलं पाहिजे, त्यासाठी त्या पद्धतीचं धोरण शैक्षणिक काय असणार आहे सरकारचं तेही आपले सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत एका छोट्याशा ब्रेकमध्ये.
बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण मदरशांच्या बाबतची चर्चा करतोय आणि मदरशांमधल्या मुलांना येणाऱ्या 4 जुलै रोजी अर्थातच शाळाबाह्य ठरवणार का हा प्रश्न अजून आपल्याला अधिक स्पष्टतेकडे न्यायचा आहे आणि त्यातली ही चर्चा आहे. पुन्हा एकदा जो प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा विचारायचा तो अमीन भाई तुम्हाला विचारायचा आहे की हे जे सगळे मदरसे आहेत त्या मदरशांमधलं जे शिक्षण आहे, जर आता गैसाज गुरुजी म्हणतायत की हे शिक्षण अत्यावश्यक आहे, कदाचित मुकादम सरांना आपण विचारल्यावर तेही तेच म्हणतील धार्मिक शिक्षण किती गरजेचं आहे, पण त्याहीपेक्षा बरोबरीनं सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो या शिक्षणाला कुठेतरी एका चौकटीमध्ये आणण्याचा प्रयत्न होतोय किंवा नाही, कारण त्या चौकटीमध्ये आणण्यासाठी हे केलं जातंय असं तुम्हाला वाटतंय की या चौकटीमध्ये न येता सगळ्यांना सगळे त्याच्यातले फायदे पाहिजेत? नाही, असं नाही. ह्याच्यामध्ये असे आहेत मंदारजी की आज मद्रासामध्ये कम्प्युटर शिक्षण चालू झालेलं आहे, इंग्लिशचे लँग्वेज सुरू झाले आहेत. मुंबईमध्ये अनेक मद्रासे आहेत, तिकडे मराठी एज्युकेशन आपण देतो त्यांना. आज मद्रासांना वाईड अँगल आपल्याला बघावे लागेल. माझी सरकारला अशी विनंती आहे की वेस्ट बेंगालमध्ये जे ते गव्हर्नमेंटने निर्णय घेतलेले आहेत की ते मद्रासाचे 3 डिग्री आहेत त्यांनी मान्यता दिलेली आहे. बरोबर, मौलवीची डिग्रीला मान्यता म्हणजे सिलेबस आहे, म्हणजे जो एखाद्या डिग्रीला डिप्लोमाला जो लागतो तो सिलेबस आहे. शाळेचं शिक्षण म्हणून शालेय सिलेबस जो असतो त्या पद्धतीचा सिलेबस आहे. हो, त्या सिलेबसला मान्यता देण्याची मानसिकता आहे का सरकारची? म्हणजे जर तुम्हाला येणाऱ्या काळात हे तुम्ही हे दाखवून दिलं की इतकी मुलं शाळाबाह्य आहेत, ती मदरशांमधली सुद्धा असतील, आणखीन वेद पाठशाळांमधली सुद्धा असतील, तर तुमची सरकारची ही मानसिकता आहे का? मंदार खरी भूमिका जी आहे 4 तारखेची ती अशी आहे की प्रचलित अर्थाने ज्या शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, कॉलेज आहेत, या ठिकाणी प्रवेश न घेता ही मुलं जी शाळेपासून बाजूला आहेत ही अशी मुलं किती आहेत याचा आम्ही सर्वे करणार आहोत. याच्यामध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं की याच्यामध्ये कुठलेही जात धर्म पंथ असं काही नाहीये. केवळ जी मुलं शाळेपासून बाजूला आहेत, वंचित आहेत, याचा हा सर्वे आहे. एक दुसरी गोष्ट, आमचं कुठंही असं म्हणणं नाही की वेद शाळेमध्ये शिक्षण घेणारी, मदरशामध्ये शिक्षण घेणारी, गुरुद्वारामध्ये शिक्षण घेणारी किंवा अन्य ठिकाणी शिक्षण घेणारी. आता अमीन भाईने जे म्हटलं की बाबा त्यांना मान्यता दिली पाहिजे, परंतु प्रचलित अर्थाने आज जे महाराष्ट्रातलं शिक्षण आहे किंवा ज्याला शिक्षणाचा शिक्षण हक्क कायदा जो यांच्याच सरकारच्या काळात आला 2009 साली, त्याची ही अंमलबजावणी आहे. आज नेमकी मुलं शाळेच्या बाहेर किती आहेत हा आकडा जर का आम्हाला मिळाला तर भविष्य काळामध्ये सर्वांना सक्तीचं शिक्षण देता येईल. मग ते देत असताना चांगलं शिक्षण द्यावं अशी आमची भूमिका आहे. आणि मग चांगलं शिक्षण किती जणांना द्यावं लागणार आहे याचा आकडा आमच्या समोर असावा, म्हणून आम्ही सर्वे हा करणार आहे. याच्यामध्ये कोणालाही दुखवण्याचा, मदरशा किंवा वेधशाळा, चर्च, गुरुद्वारा असा काही विषय नाही. मला एक सांगतो, मी रस्त्यामध्ये आपण जात असताना सिग्नलवर एखादा मुलगा फुलं विकायला येतो किंवा काही वस्तू विकायला येतो, तो कुठल्या जाती धर्माचा आपल्याला काहीच माहिती नसतं, पण तो शाळेपासून वंचित आहे, त्याचं वय 6 ते 14च्या दरम्यानचं आहे. आम्हाला असं वाटतं तो शिकला पाहिजे, कारण ती राष्ट्राची संपत्ती आहे. कांबळे साहेब, आपण एक मुद्दा मांडलेत की आमच्या सरकारने राईट टू एज्युकेशन आणले होते. त्याच्यामध्ये कपिल सिब्बल साहेबांच्या वेळी एक GR आहेत, तुम्ही ते GR बघून पहा. त्याच्यामध्ये मद्रसाला एक्झॅम्प्ट केले आहे. ते सेंट्रल गव्हर्नमेंटचा GR आहे की आपण मद्रसाला मान्य देतो आणि जे मुलं मद्रसामध्ये जातात ते शाळेमध्ये जातात आणि ते राईट टू एज्युकेशन मध्ये ते एक्झाम झाले. तर आज सेंट्रल गव्हर्नमेंटची भूमिका आहे, तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटची का नाही हे भूमिका? आज आपण हे म्हणतात की जे मुलं वेधशाळा या किंवा मद्रसामध्ये जातात त्याला आपण शाळा बाहेर घेणार आहोत. ते तुमचा निर्णय माझ्या मताने, लोकांच्या मताने हे मत बरोबर नाही, त्यांच्यावर तुम्हाला पुनर्विचार करावा लागेल. जमीर कादरी, तुम्हाला याच्याबाबत काय म्हणायचं? तुम्हाला असं वाटतंय का की जे मदरसे जे आहेत त्यांना कुठेतरी एका कुठल्या तरी सिलेबसमध्ये आणलं पाहिजे? जसं महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ असेल, CBSE असेल किंवा अशा ज्या काही शैक्षणिक मान्यता असलेल्या ज्या संस्था असतात सरकार मान्य, त्या संस्थांच्या सिलेबसच्या अंतर्गत जर का हे सगळे मदरसे आले तर त्याला शैक्षणिक जो दर्जा मिळाला पाहिजे तो दर्जा मिळू शकेल, अधिकृत दर्जा मिळू शकेल, असं तुम्हाला वाटत नाहीये का? ऐसा है सर कि ऑलरेडी जब है ना उनको अरबी मदरसों में है तो एक मजहबी तालीम तो दी जाती थी, शुरू से है तो मजहबी तालीम दी जाती है, लेकिन अभी आहिस्ता आहिस्ता जैसे ही तो माहौल चेंज होते गया तो उसके अंदर इंग्लिश, मराठी और हिंदी अदर लैंग्वेज को भी उसमें शामिल किया गया है. जहाँ तक हुकूमत के सिलेबस की बात है, उसका सिलेबस और अरबी मदरसों का सिलेबस बहुत डिफरेंस है, क्योंकि यहाँ पर अरबी मदरसों में या तो नदवा का सिलेबस चलता है
या देवबंद का सिलेबस चलता है। हमारे पास औरंगाबाद में जामिया इस्लामिया काशिफ उलूम का अपना सिलेबस है। ये लोग इन्होंने मेहनत करके एक सिलेबस बनाए हैं जिसमें सब चीज़ों को उन्होंने शामिल किया है और इतने परफेक्ट बच्चे इसमें बनते हैं कि जिसकी कोई लिमिट नहीं। मैं समझता हूँ इंग्लिश, मराठी और उर्दू मीडियम के बच्चे इनके सामने बैठ नहीं सकते, क्योंकि हमारे को एक बात देखने को है कि लाखों बच्चे, मैंने आपको पहले भी बताया कि लाखों बच्चे हैं तो कुरान को हिफ्ज कर चुके हैं। और हमारे हिंदुस्तान में ये हमारे लिए फख्र की बात है कि हमारे पास हाफिज जो लाखों की तादाद में है, वो जब एक कुरान 30 पारे पूरे अगर याद कर सकते हैं तो उनका टैलेंट कितना होगा। और ये वो बच्चे हैं जो बहुत गरीब, बिल्कुल गुर्बत की सतह से निचली जिंदगी गुजारने वाले बच्चे हैं। तो इसमें इस तरह की कोई तरमीम करना भी मेरे हिसाब से मुनासिब नहीं है। जहाँ तक हुकूमत ने ये तो जो शाला बाई का ये जो मामला सामने लाया है, ये मेरे हिसाब से मुनासिब नहीं है। इस पर असरनो गौर करना चाहिए, क्योंकि हुकूमत एक साथ है तो सिर्फ है तो ऐसा लग रहा है कि मुसलमानों को टारगेट करने की कोशिश की जा रही है। पहले बीफ बंद किया गया, उससे पहले है तो रिजर्वेशन का मामला सामने लाया गया। तो मुसलसिल है तो ऐसा लग रहा है कि एक मखसूस समाज को तो टारगेट करने की कोशिश की जा रही है। जहां तक हुकूमत ने ये तो जो 4 जुलाई का प्रोग्राम रखा है हम उसका समर्थन करते हैं, लेकिन इसमें तो अरबी मदरसों को शामिल करना ये मुनासिब नाही आहे। अच्छा, तुम्ही म्हणताय की अरबी मदरस्यांना त्याच्यामध्ये सामील केलं जाऊ नये। मुकदम सर, तुम्हाला हे पटतंय का? आणि मुळात ही भावना जी आहे मुस्लिम समाजामध्ये, ही जी भावना आहे की मदरस्यांना टार्गेट केलं जाते, कदाचित वेदपाठशाळाचे आपण घैसास गुरुजी तुमच्याकडे पण त्यानंतर येतो, पण ही भावना मुस्लिम समाजामध्ये जास्ती आता रुजले किंवा रूढ झाले असं तुम्हाला वाटतंय मुकदम सर? नाही, त्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या पूर्वी आता मगाशी त्याने जो एक मुद्दा उपस्थित केला की मदरशात शिक्षण देणारे हे अतिशय टॅलेंटेड विद्यार्थी असतात आणि ते सिद्धही झालेलं आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्याही मिळतात, म्हणजे पदवी आहे, पदव्युत्तर आहे, PhD आहे। प्रश्न असा आहे की आज आधुनिक जे विषय आपण मांडतो त्या तुलनेमध्ये ह्या डिग्र्या कुठे बसतात, ह्या पदव्यांचं काय स्थान आहे? म्हणजे हेच मिळू नये असं मला वाटत नाही, पण ते ज्ञान तुम्हाला एका विशिष्ट कामापुरतच उपयोगी पडणार आहे। आणि जगात आज इतकं हे झालेलं आहे की सगळ्याच बाबतीत क्षेत्रामध्ये इतकी प्रगती केलेली आहे की एका चांगल्या शाळेतून शिक्षण घेणारा सुद्धा मुलगा पुढे जाऊन असं वाटतं की अरे मला हे काहीच माहिती नाहीये। असं असलं ना, केवळ आपण मदरशामधले ना मला टॅलेंटेड आहे तर माहिती आहे, मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगेन की मुसलमान तरुण किंवा ते वयस्कर हा उपाशी कधी मरणार नाही, कारण तो काही ना काहीतरी तांत्रिक करत असतो आणि स्वतःचा पोट घेत असतो। प्रश्न तो नाही आहे। आपल्याला असं नाही वाटत का ह्यांचे टॅलेंट्स आम्ही फुकट घालवत आहोत, याचा अर्थ त्यांना धार्मिक शिक्षण देऊ नये असा मुळीच नाही। त्यांना धार्मिक शिक्षण दिलं पाहिजे। ते धार्मिक शिक्षण कशाला दिले पाहिजे की आमच्या जीवनामध्ये जसं आमचं भौतिक जीवन आहे ते जगायला आम्हाला काही गोष्टी लागतील, तद्वतच आमचं आध्यात्मिक जीवन जे आहे त्या जीवनाकरता आम्हाला आमच्या धर्माचं ज्ञान पाहिजे, आमच्या धर्माचे संस्कार पाहिजेत, हे सगळं पाहिजे। ह्या दोघांमध्ये कुठेतरी समतोल साधणारं जर शिक्षण आपण म्हटलं नाही तर आपण मात्र जगामध्ये निदान मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाजातला हा तरुण वर्ग अशा एका अवस्थेत जाऊन पोहोचेल, आधीच तो पोहोचलेला आहे, शैक्षणिक दृष्ट्या इतका मागासलेला आहे की आणखी त्याच्यामध्ये या गोष्टी झाल्या तर काय होईल सांगता येत नाही। बरोबर। दुसरं आता जाता जाताना मी सांगतो की मंत्री महोदयांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे। एक कुठेतरी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे, काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय, वर्तमानपत्रात छापलेलं वेगळं आहे आणि मंत्री महोदय सांगतात ते वेगळं आहे। त्यांनी जर तशा तऱ्हेचं एक सर्वेक्षण करण्याचा जर प्रयत्न करत आहेत तर ते सर्वेक्षण करतायत, ते करू दिलं पाहिजे। त्याच्यातून काय निष्पन्न होतं आणि त्याच्यावरती सरकारचं काय होतं हे पाहिल्यानंतरच मग सरकारवरती टीका करायची की न करायची याचा आपल्याला निर्णय करता येईल। नक्की। घैसास गुरुजी, तुम्हाला सुद्धा हा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं ही प्रक्रिया येणाऱ्या काळात होणार आहे, सर्वेक्षण एकीकडे खूप चांगलं काम आहे, हे सर्वेक्षण अभूतपूर्व असेल कदाचित आणि आता यापूर्वी कधी ते झालेलं नाहीये त्यामुळेच ते अभूतपूर्व असेल अर्थात, पण तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतंय का की या सर्वेक्षणामुळे कुठेतरी एकदा शिक्कामोर्तब होईल सरकारच्या लेखी की काही मदरसे जे आहेत ते शाळाबाह्य आहेत, याचा अर्थ त्यांना ती जी तालीम दिली जाते ती तालीम अधिकृत नसणार आहे। तसंच वेदपाठशाळांचं सुद्धा असणार आहे की ती जी तुम्ही शिक्षण तिथली प्रक्रिया जी आहे ती तुम्ही म्हणता की अतिशय उत्तम आहे, पण तरीसुद्धा ती अधिकृत नाही आहे। म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ असेल किंवा इतर जी काही शाळा मंडळं असतात त्याच्यामध्ये ते नसल्यामुळे, सिलेबस नसल्यामुळे येणाऱ्या काळात सरकारला त्याचा सुद्धा विचार करावा लागेल। याला तुम्हाला काय म्हणायचं? नाही, पहिलं म्हणजे वेद हे जगातील आद्य वाङ्मय म्हणून गणलं गेलेलं आहे। आज युनोनी 2000 साली वेद वाङ्मयाला हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे। दुसरं म्हणणं असं आहे की मगाशी एका वक्त्याने असं सांगितलं
की मदरशांच्या बाबत कपिल सिब्बलांनी त्याच्यातनं त्याबद्दलचं जे काय आक्षेपार्ह होतं ते वगळलं. हम्म, त्याच वेळेला वेदपाठ शाळांबद्दलचा जो आक्षेपार्ह विषय होता हम्म, तोही त्याच्यातनं वगळला गेला. हम्म, वेदांचा सिलेबस जो आहे हा 15 वर्षाचा सिलेबस आहे. हम्म, त्याच्यात काहीही गडबड नाही. हम्म, आमच्याकडे शिकल्यानंतर केंद्र सरकारचं नवी दिल्लीमध्ये लाल बहादूर शास्त्री संस्कृत विश्वविद्यालय म्हणून आहे. हम्म, हा विद्यार्थी सरळ तिथं जाऊन तिथल्या परीक्षा देऊन तो पुढे शिक्षक म्हणून प्राध्यापक म्हणून लागू शकतो. हम्म, केंद्र सरकारचं हे धोरण आहे. महाराष्ट्रातलं हे धोरण नवीन येत आहे. हम्म, युनोनी ह्याला हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे, ह्याला विद्या म्हणून मान्यता दिलेली आहे, हे जुनं वाङ्मय म्हणून मान्यता दिलेली आहे. असं असताना मगाशी आता आमच्या दुसऱ्या वक्त्यांनी सांगितलं की हे शिकणारा मुलगा जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याला आर्थिकदृष्ट्या कमी पायी पडत नाही, त्याला सन्मानच मिळतो. त्याला काही असं विचारलं जात नाही की तू महाराष्ट्र शासनाचा सिलेबस पूर्ण केलास का, तू अमेरिकेत पूजा करायला आलास तर कुठल्या वेदपाठ शाळेतनं तू अध्ययन केलंस ते सर्टिफिकेट दाखव. तो जर दुसऱ्या देशात आणि कुठे गेला तर त्याला शाळेचं सर्टिफिकेट विचारलं जात नाही, त्याला वेदपाठ शाळेचं सर्टिफिकेट विचारलं जातं. आणि त्यामुळे केंद्र सरकारने वेदविद्येबाबत जे आक्षेपार्ह होतं ते काढलेलं आहे आणि वेदविद्या हा वेदपाठ शाळेतनं शिकायचा विषय. दुर्दैवाचा विषय असा आहे की आज भारतामध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे 5,000 वेदपाठ शाळा आहेत आणि ह्या कुठल्याही वेदपाठ शाळेला कुठल्याही केंद्र सरकारचं अथवा राज्य सरकारचं 1 रुपयाचं सुद्धा अनुदान मिळत नाही. वेदपाठ शाळेतले गुरुजी आपल्या जबाबदारीवर आपल्या कष्टाने मुलाला घरात त्या विद्यार्थ्याला सांभाळून त्याच्यावर मुलासारखं प्रेम करून 12-12 वर्ष त्याला अध्ययन शिकवतात. त्याला जर आपण अभ्यास नाही म्हणलं तर ह्याचा इतकं दुर्दैव कोणतंही नाही. तुम्ही नक्की तुम्ही म्हणताय की इतकी जर का मेहनत त्या मुलावरती घेतलीच असेल तर त्याला आपण अभ्यास म्हटलं पाहिजे, याच्यामध्ये काही शंका नाहीये. पण पुन्हा जो मुद्दा मगाशी मुकादम सरांनी मांडला, दिलीप कांबळे तुम्हाला हा प्रश्न अर्थातच याचं उत्तर येणाऱ्या काळात द्यावं लागणार आहे की हे सगळं जे शिक्षण आहे हे कुठेतरी रेजिमेंटायझेशन आहे, कुठेतरी त्याची एक चौकट आहे, ती चौकट मोडायला कुठेही मुभा नाही. ती लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांना हे एक प्रकारे लादलं जातं आहे का धार्मिक शिक्षण? तुम्हाला काय वाटतं? नाही, मुळात मंदार मी जे मुद्दा मांडला ते पुन्हा मी सांगतो, 2 गोष्टी वेगळ्या आहेत. एक 4 तारखेचं सर्वेक्षण जे आहे ते असं आहे की जी मुलं शाळेत गेलेली नाही, ज्यांचं वय 6 ते 14 वर्ष आहे आणि मग या मुलांचं आम्हाला सर्वेक्षण करायचंय. एक दुसरा मुद्दा जो घैसा सरांनी मांडला त्याला मी काही विरोध करत नाही. व्यक्तिगत जीवनामध्ये धार्मिक शिक्षण घेण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचं आचरण करण्याचा अधिकार आहे, घटनेने दिलेला आहे, तो कुणी नाकारण्याचं कारण नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की जगाच्या पाठीवर जर का एखादा विद्यार्थी एखादा मुलगा कुठेही शिकून डिग्री होऊन बाहेर गेला तर तो स्वतःचं कुटुंबाचं भलं करू शकतो, देशाचं नाव उज्ज्वल करू शकतो, देशाच्या मुख्य प्रवाहात येऊन जसं आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात किंवा एका हातात कुराण आणि एका हातात कम्प्युटर असलं पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे की मदरसा असो किंवा गुरुद्वारा असो किंवा वेधशाळा असो, प्रचलित अर्थाने जे शैक्षणिक पात्रता लागते, शिक्षण जे आहे ते घेतलं पाहिजे. व्यक्तिगत जीवनामध्ये मी कुठला धर्म पाळायचा हा माझा व्यक्तिगत मूळ मुद्दा पुन्हा मी अतिशय थेट विचारणार आहे अमीन भाई तुम्हाला की जर मी वेद शिकलोय किंवा मी कुराण शिकलोय आणि या शिक्षणातून उद्या उठून कॉम्प्युटर हातात घेऊन मी जर का बॉम्ब ब्लास्ट करणार असेल, मग तो हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल किंवा आणखीन कुठल्या समाजाचा असेल, हे जे धार्मिक कट्टरतावाद त्याच्यातनं येतो आणि याच्याबद्दल जे बोललं जातं ते टाळता येणार आहे का याच्याकडनं? त्यासाठी त्या मुलांना कुठेतरी आपल्याला त्याच्यातनं बाहेर काढावं लागेल ना, त्यांना इतर पण सगळे मार्ग दाखवावे लागतील ना, कवाडं उघडावी लागतील त्यांची. ह्याच्यामध्ये असं आहे की आज मद्रसामध्ये जे मुलं जातात, गुरुद्वारामध्ये जे मुलं जातात, ते वेधशाळामध्ये जे मुलं जातात, त्यांच्या एक एज्युकेशनच्या त्यांचं एक माइंडसेट आहे की आम्हाला हे एज्युकेशन पाहिजे तर ते जातात. आज असं बी जे कांबळे साहेबांनी जे म्हणाले की असं मुलं पण आहेत ते दिवसमध्ये इंग्लिश शाळामध्ये जातात, संध्याकाळी मद्रसामध्ये जातात. पण एक असं वर्ग आहेत त्यांना हेच एज्युकेशन पाहिजे. आज आपण हे एक पुढे जाऊन आपल्याला हे विचार करायचे आहेत, जे लोकांना हे शिक्षण घेतात त्यांना आज त्यांना मान्यता आहेत ना
त्यांच्यासाठी अनेक देशामध्ये युनिव्हर्सिटी आहेत, त्याच्यामध्ये क्रॅश कोर्स करून मुख्यधारामध्ये BOMS करायला, डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं त्यांना सोयी आहेत. आपण अशा कशा म्हणू शकतात? माझा मूळ प्रश्न हेच आहे, जे आपण वारंवार आपण पण विचारतो की आज तुम्ही असं कसं सांगू शकतात की जे स्टुडंट बेस शाळा किंवा मद्रसामध्ये गेले आपण त्यांना शाळा बाहेर धरणार आहोत? हे पॉसिबल नाही, शक्य नाही. ते एज्युकेशन घेत आहेत. आपल्याला हे पाहिजे राईट टू एज्युकेशन मध्ये 6 ते 14 मुलं आहेत जे एज्युकेशन घेतलेच नाही, त्यांची आपल्याला डिटेल पाहिजे. आपण त्यांना शाळामध्ये कसे आणूया त्याच्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. आज आपण जे मुळात लाखो जे मुलं आहेत ते तिकडे जातात आणि आपण असं म्हणणार आहोत की त्याने एज्युकेशन घेतलेच नाहीत. आज वर्ल्डमध्ये लिटरसीचा म्हणजे काय, मतलब काय? लिटरसी म्हणजे ते काय वाचू शकतात का, लिहू शकतात का? त्यांच्याकडे डिग्री आहे, डिग्री त्यांच्या डिग्री SSC HSC ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट त्यांच्या वर्ल्ड डिग्री आहे. नक्की नक्की तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदी म्हणजे सगळेच जवळजवळ तेच मुद्दा म्हणताय, पण दिलीप कांबळेंचा अजून आपल्याला स्पष्टता देत नाहीये त्याच्यामध्ये. मंदार माझा ऐकून घ्या, मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की जो JR शासनाने काढलेला आहे त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट म्हटलेलं आहे ज्याचं वय 6 ते 14 आहे, जो शाळेत जात नाही, शाळेपासून बाहेर आहे, या मुलांचा आम्हाला सर्वे करायचा आहे. ही चर्चा भलतीकडे कुठे घेऊन नाही, भलतीकडे नाहीये ना. तुम्ही एवढं सांगा ना आज की मदरशांमध्ये तुम्ही उद्या निळी निशाणी लावणार नाही आहात. ती जे काय मुलांना लावणार आहेत जाऊन शाळाबाह्य म्हणून, जी मुलं मदरशांमध्ये जात आहेत किंवा जी वेद पाठशाळेमध्ये मुलं जात आहेत त्यांच्या हाताला निळी निशाणी येणार नाहीये, कारण ती निशाणी तुम्ही लावणार आहात त्याच्यामुळे ती निरक्षर मुलं आहेत असं त्याच्यामधनं ग्राह्य बरोबर आहे. आपण जे म्हणतात हे बरोबर आहे. ज्यांच्याकडे एक डिग्री आहे, बोला ते समाजाला मला असं म्हणायचं आहे, वेदपाठ शाळेमध्ये माझ्याकडे जी मुलं शिकतात त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया नक्की आहे. आम्ही त्यांना 3 महिने ठेवून बघतो आणि हीच प्रक्रिया सगळ्या पाठशाळेत नाही. बरोबर, आम्ही 3 महिने ठेवून बघतो, त्याच्यामध्ये त्याची योग्यता सिद्ध झाली तर आम्ही त्याला पुढे नेतो. आणि आमच्या ठिकाणी जे शिक्षण आहे, मला असं वाटतं की आपण कॉम्प्युटर हातात आलाच पाहिजे असं का म्हणतो? माझी बुद्धी कॉम्प्युटर सारखी आहे, माझी बुद्धी कॉम्प्युटर सारखी आहे. मी माझ्या पाठशाळेतले विद्यार्थी हे देशभक्त तयार करतो. मी माझ्या पाठशाळेमध्ये सकाळी वंदे मातरम आणि जनगणनेची प्रार्थना करतो. माझं काय म्हणायचं की हा मनात येतच कसं की आम्ही शाळेची गणना करतोय, विद्यार्थ्यांची गणना करतोय, याचं भविष्यामध्ये यांचा सिलेबस जे राबवणार नाहीत ते ह्यांच्या प्रक्रियेच्या बाहेर जाणार आहेत. आणि म्हणून त्याची ही सुरुवात आहे. माननीय मंत्री महोदय हे माझे जुने मित्र आहेत, परंतु ते पहिल्यापासून एकच सांगताय की आम्ही रस्त्यावरची मुलं पाहतोय, पण हे पाहून ती रस्त्यावरची मुलं चौकातली उभी राहणारी शाळेत जाणार आहेत का? त्यांना हे शाळेत पाठवणार आहेत का? आज सिग्नलच्या चौकामध्ये न शिकलेली मुलं एवढी स्थिती भयावह आहे, त्यांचा सर्वे केल्यानंतर त्यांना कंपल्सरी होणार आहे का शाळेत जा म्हणून? जी ठिकाणं मदरसा, वेदपाठ शाळा, गुरुद्वारा या ठिकाणी इतकी व्यवस्था सुंदर आहे ती बिघडवून आपण दुसऱ्याची व्यवस्था करू शकत नाही. आणि जे प्रचलित चालू आहे त्याला कुठेतरी तोडफोड करण्याचा प्रयत्न ह्याच्यातनं होत नाहीये का? म्हणून जी व्यवस्था आहे तुम्ही याला शिक्षण ठरवा. तुम्ही एवढं म्हणा की पाठशाळेतल्या मुलांना खालील विषय तुम्ही शिकवले पाहिजेत. माझ्याकडे 5वी 6वीतली मुलं असतात, ती काय लहानपणापासून माझ्याकडे येत नाहीत आणि त्यामुळे 6वी 7वीतली मुलं असतात, ती शिकलेली असतात. जसं एखादा मुलगा डिप्लोमाला जातो, एखादा मुलगा BE ला जातो, परंतु त्या ठिकाणी तो करिअर करतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे वेदपाठ शाळेतनं शिकलेल्या मुलांना आज जग मोकळं आहे. अनेक लोक त्यांना आपापल्या देशात घेऊन चालले आहेत. आणि ही जर अशी आपली विद्या तिकडे गेली तर आपल्याकडे सामान्य माणसाला लागणारा जो रोजचा व्यवहार आहे त्याच्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की तुम्ही सर्वे करा, काही करा, पण सर्वे केल्यानंतर तुम्ही आम्हाला त्याच्यात आणू नका, एवढीच माझी विनंती शासनाला आहे. तुम्ही सहमत आहात त्यांच्याशी? त्या सर्वेमध्ये येण्याची तुम्हाला सुद्धा तीच गरज वाटते की सर्वेमध्ये नसले पाहिजे? माझा म्हणजे गुरुजीने म्हणाले हेच माझं म्हणणं आहे की आज आम्ही मद्रसामध्ये किंवा वेधशाळामध्ये किंवा गुरुद्वारामध्ये एक स्कॉलर बनवतात. आज मद्रसामध्ये इस्लामिक स्कॉलर त्यांची पदवी लय मोठी आहेत. आपण त्यांना असं म्हणणार आहोत
की तुम्ही शाळेमध्ये गेले नाही, तुम्ही अशिक्षित आहोत. त्याच्या आज इस्लामिक स्कॉलरचे अपमान आहे ते. एक विद्वान आहेत, मुफ्ती म्हणून जे जजमेंट देतात, आज जे कारी म्हणतात, जे हाफिज म्हणतात, ज्यांच्या दिमागामध्ये ते कम्प्युटरमध्ये 30 पारा कुराण ते असेच बोलू शकतात, त्यांची मायना ते बोलू शकतात. आपण त्यांना असं म्हणणार आहोत एक आम्ही इथे लावणार आहोत की तुम्ही शासन लावणार आहोत. नक्की नक्की अगदी अगदी वेळ संपलेला आहे. दिलीप कांबळे, तुम्ही याच्यावरती अतिशय स्पष्ट तुम्ही बोलू शकता किंवा तुम्ही उद्या काय करणार आहात ते आम्हाला सांगा. आयबीएन लोकमतवरती ही स्पष्टता आम्हाला हवी. तुम्ही उद्या अगदी थोडा प्रश्न आहे की वेदपाठ शाळेतल्या मुलांना किंवा उद्या मदरशांमधल्या मुलांना तुम्ही निळी निशाणी लावणार आहात किंवा नाही? मुळात मी पहिल्यापासून सांगत आलोय की आम्ही असं भेदभाव कोणात करत नाही. जी 6 ते 14 वर्ष वयातली मुलं आहेत आणि जी शाळेत जात नाहीत, जी शाळेत गेलीच नाहीत कधी, त्यांचा आम्ही सर्वे करणार. हे तुमचं तांत्रिक उत्तर आहे. आपण मानूया, खुलेपणाने मानूया तुमचं तांत्रिक उत्तर आहे. तुम्ही म्हणता शाळेत जात नाहीत की नाही, मदरसा ही शाळा आहे की नाही तुमच्या मते, राईट टू एज्युकेशन मध्ये किंवा वेदपाठ शाळा ही शाळा आहे की नाही? तुम्ही हे राजकीय उत्तर देता. राजकीय उत्तर मी देत नाही. राजकीय उत्तराची गरज नाही कांबळे साहेब, हे लई गंभीर विषय आहे. नाही गंभीर. आज राईट टू एज्युकेशन मध्ये जे GR मध्ये मद्रसा असो या गुरुजीने जसे म्हणाले ते वेदपाल त्यांना एक्झाम्प्ट केले आहेत, ज्यांना एक्झाम्पशन दिलेलं आहे गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम्पशन दिलेलं आहे. तुम्ही कशाला त्यांच्या तुम्ही आतमध्ये त्यांना आणतात? ते बार आहेत, ते तुमच्या प्रव्ह्यूचे बार आहेत, ते राईट थोडस मला फक्त एक सेकंद म्हणायचंय. मंदारजी मला एवढंच सांगायचंय, भारतातल्या जेवढ्या पाठशाळा आहेत या पाठशाळातल्या विद्यार्थ्यांकडनं कुठलीही वेदपाठशाळा एक नया पैसा घेत नाही. आपण अध्यापन करणारे, एक मिनिट, अध्यापन करणारे गुरुजी हे सुद्धा विनामूल्य काम करतात. याच्यामध्ये कुठलाही तरतम भाव नाही. अशी ही उत्तम विद्या, ही उत्तम प्रक्रिया आपण कृपया थांबवू नये. ठीक आहे, हा थांबवायचा प्रयत्न केला ते बोलूया. अगदी थोडक्यात मुकदम सर, कारण पुन्हा वेळ संपलाय, अगदी थोडक्यात तुमच्याकडनं आम्हाला थेट उत्तर हवं. आज कांबळे साहेब तुमच्याकडनं अतिशय अपेक्षा आहेत की तुम्ही काय ती त्यातली स्पष्टता आम्हाला द्या. मुकदम सर, गैसा साहेबांशी थोडासा मतभेद व्यक्त करतो. कुठेतरी त्यांच्यामध्ये मला तर्कदुष्टता दिसते आहे. ते काय म्हणतायत की वेद ही एक विद्या आहे आणि तो फार अभिमानास्पद असा आपला सांस्कृतिक वारसा आहे, तो आपण जपला पाहिजे आणि तो केवळ एका विशिष्ट जातीचा किंवा धर्माचा नाही आहे, तो सगळ्या भारतीयांचा आहे. प्रश्न काय आहे माहिती आहे का की वेदांचा अभ्यास करून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊन तुम्ही जगात जाता तेव्हा ते नासा किंवा इस्रो सारख्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तिथे काही स्थान मिळणार नाहीये, पण त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मिळेल. म्हणजे शेवटी तुमचं शिक्षण एका विशिष्ट क्षेत्रापुरतं मर्यादित होतं. इथे आणखी मुस्लिम मदरशांच्या बाबतीत थोडंसं वेगळी परिस्थिती आहे आणि ती आता अमीन साहेबांनी पण सांगितलेलं आहे की या शाळेमध्ये जाणारी मुलं इतरत्र कुठे शिक्षण घेऊ शकत नाही, ती अतिशय गरीब अवस्थेत आहेत. आणि दुसरं असं आहे की जितकं हे व्यासपीठ किंवा जितकी संधी वेधशाळा किंवा वेद पाठशाळा किंवा अशा काही हिंदू धार्मिक संस्थांमधून त्यांना जितका वाव आहे तितका या देशामध्ये 10-12% असलेल्या लोकांना धार्मिक शिक्षणाचा विशेष फायदा होऊ शकत नाही. अनेक मशिदीमध्ये पेशिमाम लागतोच, एक पेशिमाम, पण त्या पेशिमामला किती पगार मिळतो? अशा काही कशा आहेत की त्या स्वतःचं पोट सुद्धा व्यवस्थित भरू शकत नाही, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आपण वेगळा विचार केला पाहिजे ना की पण हा त्या समाजाने पण केला पाहिजे सर. हा मुस्लिम समाजाने सुद्धा विचार केला पाहिजे. हा जो त्यातला जो तुम्ही जो मुद्दा म्हणताय तो मुस्लिम समाजाने सुद्धा विचार केलाच पाहिजे. शासनाच्या पदवी घेतलेल्या, शासनाकडनं पदवी घेतलेल्या B.Com घेतलेल्या विद्यार्थ्याचं भवितव्य आपण सांगू शकता का? नाही, बरोबर आहे. हा मुद्दा सुद्धा तुमचा अगदी बिनतोड आहे गैसास गुरुजी, पण तरी सुद्धा मुळात उद्याची जी परिस्थिती आहे, ठीक आहे, आधुनिक शिक्षण द्यायला विरोध नाही, आधुनिक शिक्षण केलं पाहिजे. मुद्दा असा आहे लहान वयामध्ये, एक मिनिट, विद्यापीठामधनं जे शिक्षण दिलं जातं त्यांनी रोजीरोटी मिळेल का? B.Com झालेला मुलगाच काम करतो. मला काय म्हणायचंय, शेवटी हे ज्ञान आहे, या ज्ञानाकडे त्याच पद्धतीने पाहावं.
नाही त्या पद्धतीने पाहायला काहीच हरकत नाही. रोजीरोटीसाठीच शिक्षण होतं का याच्याबद्दल सुद्धा आपण एक वेगळा खरं तर वाद करायला हरकत नाहीये. कारण अर्थातच शिक्षण न घेतलेली लोक सुद्धा रोजीरोटी मिळवत आहेत हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. पण त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की लहान वयामध्ये या मुलांना जे धार्मिक शिक्षण दिलं जातं आणि इतर ज्ञानाची जी कवाड आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना पोहोचता येत नाही, हा त्यातला मुद्दा आहे. कांबळे साहेब, तुम्ही आम्हाला अगदी स्पष्टपणे सांगा, उद्या तुम्ही या 2 वेद पाठशाळा असतील किंवा मदरसा असेल यापर्यंत तुम्ही जाणार आहात किंवा नाही? सांगतो, शासनाची भूमिका केवळ आणि केवळ एवढीच आहे की जी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्यांचा आम्ही उद्या सर्वे करणार आहोत. आता हा मुद्दा कुठंच नाही की मदरशामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना आम्ही शाळाबाह्य ठरवणार आहोत किंवा वेद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना आम्ही शाळाबाह्य ठरवणार आहोत. आमचं एकच मुद्दा आहे, केवळ आणि केवळ जी 6 ते 14 वयोगटातली मुलं आहेत ज्या शाळेपासून वंचित आहेत, त्यांनी कुठेही शाळेत गेले नाहीत, त्यांचा आम्ही सर्वे करणार आहोत. त्यामुळे मुस्लिम समुदायाने किंवा मदरशाच्या संस्थाचालकांनी किंवा वेद शाळेतल्या संस्थाचालकांनी गैरसमज करून कारण नाही. तो खुलासा ते करत नाहीये दिलीपजी, तो करत नाहीयेत ना दिलीपजी. हा, माझे मित्र दिलीपजी, माझी एवढीच अपेक्षा आहे, तुम्ही शाळेच्या बाहेरच्या मुलांचं सर्वेक्षण करताय तर कोणता अभ्यासक्रम एवढा तुम्ही निश्चित करावा. आम्ही कुठेही वेद शाळेला किंवा मदरशामध्ये शिक्षण घेणाऱ्यांच्या संदर्भात असं कुठेही काही म्हणलेलं नाहीये. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आता आम्ही असं मानायचं की उद्या तुमचे जे काही सर्वेक्षक असतील ते जाणार नाहीत मदरशामध्ये असं आम्ही म्हणायचं किंवा वेद पाठशाळेमध्ये असं आम्ही मानायला मोकळे आहोत का, एवढं तरी सांगा ना आम्हाला आता. कारण हा तांत्रिक मुद्दा आहे. उद्या एक लक्षात घ्या, तुम्ही जबाबदार राज्यमंत्री आहात आणि तुम्ही उद्या जर का हे सर्वेक्षक तिथे मदरशामध्ये पोहोचले, वेद पाठशाळेमध्ये पोहोचले तर त्याच्यातनं सुद्धा काही तिकडे घटना घडू शकतात, तिकडे कदाचित वेगळी प्रतिक्रिया येऊ शकतात. त्यामुळे हे कदाचित तुम्ही वेळ घ्या, अजून एक दिवस आहे तुमच्याकडे, कदाचित तुमची राजकीय कंपल्शन असेल, तुम्ही आम्हाला स्पष्टता देत नाहीये आता. मंदारजी एक सेकंद, मी आपल्याला आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सांगू इच्छितो, शासन कुठेही संदिग्धता ठेवू इच्छित नाही. एक दुसरी गोष्ट, आम्ही उद्या मदरशामध्ये जाणार नाही किंवा वेधशाळेत जाणार नाही. शाळाबाह्य मुलं जी आहेत शाळेतच गेले नाही त्यांचा आम्ही उद्या सर्वे करणार. कुठेही उद्या आम्ही गुरुद्वारात किंवा वेधशाळेत किंवा मदरशामध्ये जाणार नाही. ठीक आहे, आपल्याला स्पष्टता मिळालेली आहे अमीन भाई, ते म्हटलेले जातात, अतिशय स्पष्ट बोललेले आहेत की ते मदरशामध्ये जाणार नाहीयेत आता. आम्ही राईट टू एज्युकेशन 6 ते 14 वर्षाचे मुलं आहेत ते अगर स्कूलमध्ये नाही जातात तर आम्ही त्यांना स्कूलच्या बाहेर धरणार आहोत. त्यांचा निर्णय खोटा आहे, आम्ही ते निर्णयाचा विरोध करणार आहोत. कारण मुळात विरोध करा, जर ते तुमच्याकडे आले तर आता ते म्हणतात की ते येणार नाही. इस्लामिक स्कॉलरला तुम्ही सांगणार की ते शाळेमध्ये नाही. आता हा मुद्दा आपण बघूया ना, एक दिवस आहे अजून. आता नाही, राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय, राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय आता 6 ते 14 वर्षातले तुम्ही स्कूल बाहेर आहोत. एक वेद शाळेमध्ये बरोबर आहे ना, पण हे आता म्हटलं ना विषयांतर करताय, पुन्हा त्या मुद्द्यावर जायची गरज नाही. आम्ही हे म्हटले ना की आम्ही जाणार नाही होत उद्या, हे म्हटलं त्यांनी. जे मुलं मद्रासामध्ये आहेत, जे मुलं वेधशाळामध्ये आहेत, जे मुलं गुरुद्वारामध्ये आहेत ते शाळेला गेलेच नाही, आम्ही असं समजणार आहोत. राईट टू एज्युकेशनचे जे GR आहेत त्यांचा काय, सेंट्रल गव्हर्नमेंटचा GRचा काय, सेंट्रल गव्हर्नमेंट असं कसं समजायचं. सेंट्रल परत तुम्ही आता हे म्हणतात की तुम्ही त्यांच्याकडे जाणार आहे. हा गोंधळ गव्हर्नमेंटचा जे GR आहे ते मद्रासाला एक्झाम केले आहे, वेळ संपलेला आहे. मद्रासाला एक्झाम नाही वेळ संपलेला आहे. अमीन भाई माफ करा, एक मिनिट अमीन भाई, विषयांतर तुम्ही परत केलेलं आहे. तुम्ही स्पष्ट सांगितलेली नाहीये. तुम्ही आधी म्हटलात, नाही तुम्ही आधी म्हटलेला की त्यांनी शाळेत गेलीच अजिबात नाही. तुम्ही दाखलाच घेतला नाही, जी शाळेपासून वंचित आहे. दिलीप भाऊ तुम्ही दोन भूमिका सांगताय. मी एकच भूमिका सांगितलेली, तुम्ही 2 भूमिका सांगताय. दिलीप भाऊ भूमिका सांगितलेली. मद्रासाचा मतलब काय, नाही एक मिनिट, नाही हे सगळं बोलून झालेलं आहे. वेळ संपलेली आहे. संशोधन तुम्ही करा, कारण तुम्ही सरकार आहात आता, तुम्हाला ते संशोधन करावंच लागणार आहे आणि त्यातनं निर्माण होणारी परिस्थिती आहे ती निवडली पाहिजे, याची तुमची जबाबदारी आहे एक सरकार म्हणून. अर्थात वेळ संपलाय, त्यामुळे इथेच थांबतो या चर्चेमध्ये. लोकांनी ठरवावं, जनतेने ठरवावं नेमकं काय मंत्री आपले म्हटलेले आहेत. आणि एक दिवस अजून आहे, त्या दिवसामध्ये 4 तारखेच्या सर्वेक्षणाच्या अगोदर अधिक काही स्पष्टता देता आली तर ती सरकारने जरूर द्यावी. धन्यवाद, नमस्कार.